नमस्कार. इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की नारायणी आदू आणि गोपाळला ओवाळत असते. ओवाळून झाल्यावर नारायणी गोपाळ आणि आदूला म्हणते की तुम्ही दोघे काहीतरी विसरताय, असं वाटत नाही आहे का तुम्हाला? गोपाळ म्हणतो की आम्ही दोघं काय विसरतोय? आदू म्हणतो की अगं गिफ्ट तर दिलं ना तुला. आता नारायणी म्हणते की दुसरं काहीतरी विसरताय तुम्ही सगळेजण. मग सगळेजण एकमेकांकडे बघायला लागतात. गोपाळ विचारात पडतो. नारायणी गोपाळकडे बघून हसत म्हणते की ताई आहे ना मी तुमची. मग गोपाळ म्हणतो की अहो ताई साहेब, नमस्कार करायला राहिलाच की. मग यानंतर आदू आणि गोपाळ नारायणीला नमस्कार करतात. सगळेजण खूप खुश असतात. आता यानंतर आपण इकडे पाहतो की मोठ्या बाईंना कोणाचा तरी फोन येतो. फोनकडे बघून मोठ्या बाई म्हणतात पोपटराव, आणि ते फोन घेऊन बोलायला लागतात आणि म्हणतात की बोला पोपटराव, माझ्याकडे काय काम काढलं? आणि त्या म्हणतात की भाऊ बहिणीला बोलवतोय, भाऊबीजेला का नाही येणार, त्यात काय विचारायचं आहे? लगेच आवरते आणि येते. आणि त्या फोन ठेवतात आणि खुश होऊन म्हणतात पोपटरावांकडून भाऊबीजेचं बोलावणं आले म्हटल्यावर घसघशीत ओवाळणी मिळेल. आता यानंतर मोठ्या बाई छान अशा तयार होऊन जायला निघतात. तितक्यात मोठ्या बाईंना जाताना पाहून शकुंतला त्यांना थांबवत म्हणते की मोठ्या बाई, अहो काय झालं, कुठे चाललाय का तुम्ही? मोठ्या बाई रागाने शकुंतलाला म्हणते की शकुंतले, कुठे निघाले असं विचारायचं नसतं, एवढा साधा नियम माहिती नाही आहे का गं तुला? आणि त्या रागाने म्हणतात जाऊ दे जाऊ दे, सांगतेच. पोपटरावांचा फोन आलेला, त्यांनी स्पेशल भाऊबीजेसाठी बोलावलं आहे मला. नाही घरच्यांना नसले तरी बाहेरच्यांना मोठ्या बाईंचा आदर्श आहे. इतक्यात शकुंतला म्हणते की मोठ्या बाई, अहो आम्हाला पण तुमचा आदर्श. आणि ती थांबते. मोठ्या बाई यावर म्हणतात की ठेवावाच लागेल, न ठेवून सांगते कोणाला? आणि त्या रागाने म्हणतात की जाऊ दे, चल निघते आता मी. माझा मानलेला भाऊ माझी वाट बघत असेल ना, भाऊबीज आहे आज. आणि त्या रागाने तिथून निघून जातात. आता यानंतर आपण इकडे पाहतो की अंताजी मोठ्या बाईंवरून कविता म्हणत असतात. तितक्या तिथे मोठ्या बाई येतात. मोठ्या बाईंना बघून अंताजी म्हणतात की हे बघा, 100 वर्ष आयुष्य आहे हां. आत्ताच तुमचं नाव घेत होतं आणि आलात पण तुम्ही. आणि ते विचारतात की एवढं नटून थटून कुठे गेलाला? यावर मोठ्या बाई काहीच बोलत नाहीत. यावर अंताजी म्हणतात की मी काय विचारतोय, उत्तर द्यायला पाहिजे. दिवाळीच्या मुहूर्तावर अबोला धरला की काय? नाही, ते केलं असतं तर चांगलंच आहे. माझ्यासारखा आनंदी माणूस दुसरा या जगात कोणीच नसेल. यावर मोठ्या बाई रागाने म्हणतात की काय बोलताय तुम्ही? मग अंताजी म्हणतात की झालं, तोडलं. आम्हाला सुख म्हणून काही मिळून देऊ नकोस. मग मोठ्या बाई म्हणतात की विनोद करताय का तुम्ही? यावर अंताजी म्हणतात की अगं विनोद नाही, मनातलं सांगतोय. मग मोठ्या बाई अंताजींना म्हणतात की मला ना तुम्हाला मनातली गोष्ट सांगायची आहे. मग अंताजी म्हणतात की 1 2 3 असं काही नाही, आता माझ्या डोळ्यावर झोप अशी दाटून आली आहे ना. मग मोठ्या बाई म्हणतात की मला ना महत्त्वाचं तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही दिवाळीच्या दिवशीसुद्धा नव्हता आणि आता आला तर तुमच्या डोळ्यावर झोप आली. मग बायकोने बोलायचं कधी? लाडाची बायको म्हणे, लालेपान म्हणे. आणि तुम्ही झोपून जाणार आणि ऐकणार पण नाही का तुमच्या लालेपान राणीचं? मग अंताजी हसत म्हणतात की लईच लाडात यायला लागले, काय गुड न्यूज बी देते की काय? यावर मोठ्या बाई म्हणतात की गुड न्यूज आहे. मग अंताजी म्हणतात की काय? अगं काय बोलतेस काय? जावई आलाय आणि नातवंड व्हायची वेळ आली आणि तुझं संपेना गुड न्यूजचं. मोठ्या बाई घाबरून ओरडून म्हणतात की ओ असलं काय नाही. आणि ती म्हणते की ऐका ना, मला ना तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि मोठ्या बाई सांगतात की तुमची ही बायको आनंदी अंताजी दिग्रसकर आमदार होणार आहे, आमदार. आणि त्या खूप खुश होऊन हसायला लागतात. इकडे अंताजी मोठ्या बाईंचं बोलणं ऐकून हळूच झोपून घेतात. मोठ्या बाई आश्चर्याने अंताजीकडे बघायला लागतात आणि म्हणतात की झोपून काय घेताय, उठा ना, मी काय सांगते ते ऐका. मग अंताजी म्हणतात की तुझ्या दिवाळीच्या फराळामध्ये काही मिसळलं गेलं होतं का गं? मग मोठ्या बाई म्हणतात की काय नाही, काय झालं? यावर अंताजी म्हणतात की काही नाही, काही बरळते तेच. मग मोठ्या बाई म्हणतात की तुमच्या आत्याची शपथ. यावर अंताजी म्हणतात हे बघ, उघड्या डोळ्याने तुला स्वप्न बघायचे असतील तर बघ, मला गाढ झोपेत स्वप्न बघू दे, मी झोपतो. मग मोठ्या बाई चिडून म्हणतात की काय करावं यांचं, हे असं आहे. यांचं इथे बायकोला आमदारकीची खुर्ची मिळते, पण यांना फक्त टेबलच दिसतोय. आता यानंतर आपण दुसऱ्या दिवशी पाहतो की इंदू आणि आदू सकाळी शाळेत जायला निघालेले असतात. आदूला नीट चालता येत नसतं, तो लंगडत असतो आणि तो इंदूला
म्हणतो की इंदू माझा पाय खूप जड झालाय ग, उचलतच नाहीये. तितक्यात त्यांना पप्प्या दिसतो. आदू पप्प्याला आवाज देऊन म्हणतो की पप्प्या चल. इंदू पप्प्याला बघून म्हणते की काय रे पप्प्या, इतका कंटाळा आलाय तुला? बरं चल आता शाळेला. मग पप्प्या म्हणतो की सुट्ट्यांच्या आधी टाईम किती स्लो जायचा. आणि मग आदू म्हणतो की जसं सुट्ट्या लागल्या तसं टाईम इतका फास्ट का जायला लागला? सुट्ट्या संपत पण आल्या आणि कधी संपल्या कधी लागल्या काही कळलंच नाही. मग पप्प्या म्हणतो की सुट्ट्या संपल्या, शाळा सुरू झाली, मला तर सकाळी उठायचा इतका कंटाळा येतो ना की काय सांगू आता. मग इंदू म्हणते की हो रे, मी पण आज मस्त झोपली होती, पण त्या करिश्माताईंनी मला उठवलं. आणि ती म्हणते की ते पण कसं उठवलं सांगू का? इंदू उठ, तुला जायचं नाही का शाळेत, का देऊ एक रट्टा? हे ऐकून पप्प्याला खूप राग येतो. पप्प्या म्हणतो की त्या करिश्माचं ना आता खूपच अति झालंय, तिला ना एकदा दाखवलंच पाहिजे. इतक्यात तिला काहीतरी आठवतं इंदूला, आणि इंदू म्हणते की थांबा थांबा, सगळ्यांनी अभ्यास केला आहे ना? सगळेजण खूप टेन्शनमध्ये येतात कारण कोणाचा अभ्यास पूर्ण झालेला नसतो. आता यानंतर सगळेजण शाळेत येतात. इंदू माले मास्तरांना बघून त्यांना आवाज देत त्यांच्याजवळ येते. आणि मग महाले मास्तर इंदूला म्हणतात की अगं काय काय झालं? इंदू विचारते की अफवा कसली आहे ही की परीक्षा 1 महिना आधी होणार आहे? तर महाले मास्तर इंदूला म्हणतात अगं इंदे, अफवा नाही आहे, अगं ते खरंच आहे, सर्क्युलर आलं, निवडणुका आहेत ना म्हणून परीक्षा लवकर घ्याव्या लागणार आहेत. इंदू म्हणते की अहो पण मास्तर, निवडणुकीचा आणि शाळेच्या विद्यार्थ्यांचा काय संबंध? महाले मास्तर म्हणतात की अगं विद्यार्थ्यांना नसला तरी शिक्षकांचा तर आहे ना. इंदू टेन्शनमध्ये येऊन म्हणते की अहो पण मास्तर. महाले मास्तर म्हणतात इंदे किती प्रश्न विचारणार आहेत, चल गप शाळेमध्ये. हे बघ, पहिल्या दिवशी उशीर करायचा नसतो, नाहीतर मागच्या वेळेसारखं अंगठे धरायला लावे ना. आणि विचारतात की धरायचे आहेत का अंगठे? इंदू खाली मान घालून नाही म्हणते. मग महाले मास्तर म्हणतात की चला रे पोरांनो, तोंड नका बघत बसू, असं म्हणून ते तिथून निघून जातात. पप्प्या टेन्शनमध्ये येऊन म्हणतो की आता आपला अभ्यास कसा होणार ग? आणि तुला आठवते का गेल्या वेळी 2 लाल रेघा होत्या माझ्या प्रगती पुस्तकावर, आता यावेळेस 5 तरी रेघा येणार. इम्रान म्हणतो की माझे बाबा तर मला सोडणारच नाहीत. पप्प्या म्हणतो की निवडणूक त्यांची आणि परीक्षेत पडणार कोण? आपण. इम्रान म्हणतो की मोठा झालो ना तर शाळेची परीक्षा आणि निवडणुका वेगळं वेगळं करणार मी. आता आदू म्हणतो की अरे तू मोठा होशील तेव्हा काही कर, पण आता तरी आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे. इंदू विचारते की तुम्हाला तेव्हासारखे अंगठे धरायचे आहेत का? सगळेजण नाही म्हणून मान हलवतात. इंदू म्हणते की नाही ना, मग चला वर्गात, असं म्हणून मग ते सगळेजण वर्गात येतात. यानंतर आपण रात्री पाहतो की आदू अभ्यास करत बसलेला असतो. तेव्हा इंदू हळूच तिथे येते आणि आदूला म्हणते की आदू, तुला पण परीक्षेचं टेन्शन आलं आहे का रे? आदू टेन्शनमध्ये येऊन म्हणतो की हो. इंदू म्हणते की काय करायचं आता, कसं होणार अभ्यास आपला? खूपच अवघड प्रसंग आला आहे माझ्यावर. आदू म्हणतो की अगं हे सगळं काय तुझ्या एकटीवर नाही आहे, सगळ्यांवरच आलं आहे. अभ्यास कसा होणार आपला? तो पप्प्या तर बघ, ऐकलं का, लगेच चालू केला त्याने आपला भोंगा. इंदू म्हणते की हो रे, खूपच टेन्शन आलं आहे. आदू म्हणतो की इंदू अगं आत्ता काय करायचं? इंदू म्हणते की आता काय करायचं म्हणजे अभ्यास तर करावाच लागणार आहे. भिडूया आता. दिवाळीमध्ये करून झाली ना मजा, आता जोरदार अभ्यासाची तयारी करूया. तितक्या तिथे गोपाळ येतो आणि इंदूकडे बघून म्हणतो की अरे जंगली बेडूक आला आहे आज, आणि विचारतो की काय काम आहे गं तुझं? इंदू हळूच म्हणते की तुला पण कळलं असेल ना परीक्षेबद्दल? गोपाळ म्हणतो की हो कळलं की. इंदू आश्चर्याने विचारते की मग तुला नाही आलं परीक्षेचं टेन्शन? गोपाळ हसत म्हणतो की हे कसलं टेन्शन, अभ्यास करतोय मी, तुमच्यासारखं नाही. इंदू आणि आदू आश्चर्याने गोपाळकडे बघायला लागतात. इंदू परत आश्चर्याने विचारते की खरंच टेन्शन नाही आलं तुला? गोपाळ म्हणतो की अरे कसलं टेन्शन, एकदम निवांत आहे मी. आज संध्याकाळी परीक्षा घ्या, नाही तर संध्याकाळी राहू द्या. आता परीक्षा घ्या, माझी रेडी आहे मी. इंदू आणि आदू खाली मान घालून टेन्शनमध्ये येऊन गोपाळकडे बघत असतात आणि त्याचं बोलणं ऐकत असतात. गोपाळ त्यांच्याकडे बघून म्हणतो की असं तोंड पाडून काही होणार नाही, याने मार्क्स नाही पडणार तुम्हाला. अरे आता मिनिटच वाचावं लागेल. तितक्यात तिथे इम्रान धावत येतो. गोपाळ इम्रानला बघून विचारतो की काय रे इम्रान, काय झालं? इम्रान सांगतो की अरे गोपाळ, ती खालच्या वाड्यातली पोरं आहेत ना, ती म्हणतात की मॅच लावायची. गोपाळ म्हणतो की मग लावूया की मॅच, त्यांना सांग पुढच्या शनिवारी फिक्स कर डेट. इंदू टेन्शनमध्ये येऊन म्हणते की पुढच्या शनिवारी मॅच, तेव्हा आमची परीक्षा आहे ना. गोपाळ तिला म्हणतो की मग तुम्ही नका येऊ. इंदू आणि आदू आश्चर्याने विचारतात की काय,
गोपाळ म्हणतो की हां तुम्ही नका येऊ, असंही तुमची काही गरज नाही. काय कामाचे आहात तुम्ही? अरे जिला बॅट धरता येत नाही तिची रनर म्हणून उभी राहतेस. तू खूप मोठं मोठं बोलते मॅचच्या आधी मी मेन आहे म्हणून, आणि जेव्हा बॉल पकडायची वेळ येते ना तेव्हा धाडकन तोंडावर पडते आणि म्हणते की नका येऊ तुम्ही, अभ्यासावर फोकस करा तुम्ही. आणि तो इम्रानला म्हणतो की आपण लावू रे मॅच, तू सांग त्यांना. नंतर दुसरीकडे आपण पाहतो की अंताजी पैसे मोजत बसलेले असतात. ते खुश होऊन म्हणतात की वा, लक्ष्मीपूजनच्या दिवशी अंताजींकडे लक्ष्मी आली. तितक्यात तिथे मोठ्याबाई येतात. अंताजी मोठ्याबाईंना बघून म्हणतात की नोटांचा वास येतोय का? मोठ्याबाई रागात म्हणतात की नाही. अंताजी आश्चर्याने विचारतात की नाही, मी दिवाळीमध्ये नाही म्हणून खूप उड्या मारत होतीस, आता हे बघ. आणि ते पैसे दाखवत म्हणतात की आले का बुबळ बाहेर? मोठ्याबाई म्हणतात की काल मी म्हणत होते माझ्याशी बोला म्हणून, तर तुम्हाला वेळ नव्हता. भावाला द्यायला बरा वेळ होता तुमच्याकडे, त्याच्याबरोबर बसून गळा फाडफाडून गाणे म्हणत बसला होता. अंताजी विचारतात की तुला कोणी सांगितलं? मोठ्याबाई म्हणतात की इथे दिग्रजकरांच्या घरात टाचणी जरी पडली ना तरी मला बरोबर कळतं. अंताजी म्हणतात की बरं, माझ्या सख्ख्या भावाबरोबर आणि त्या लहान लहान लेकरांसोबत गाणी म्हणत होतं, तुझा काय प्रॉब्लेम आहे? आमच्या दोघांचा काय मोठा लढा आहे की काय? मोठ्याबाई म्हणतात की गादी आहे का तुमच्या हाताखाली? हे पहा, तुम्ही विसरलात पण मी 7 जन्म तरी विसरणार नाही. अंताजी म्हणतात की झाली का परत तुझी तीच कॅसेट सुरू? गादी गादी गादी, दुसरं काही बोलायचं नसतं का तुला? मोठ्याबाई म्हणतात की बोलायचं आहे ना, कालचंच बोलायचं होतं, पण माझ्या गोष्टींकडे लक्ष दिलं का तुम्ही? झोपून गेलात. अंताजी हसत म्हणतात की काय बोलायचं होतं म्हणे, आमदार होणार आहे ते? मोठ्याबाई हळूच म्हणतात की हो. अंताजी म्हणतात की काय स्वप्न पडलं की काय तुला? उचलली जीभ लावली टाळ्याला आणि आपला मूड खराब करायचं नाही, कळलं का? आणि आली लक्ष्मीपूजनानंतर माझ्या घरी लक्ष्मी आली असं म्हणून ते निघून जातात. मोठ्याबाई टेन्शनमध्ये येऊन म्हणतात की हो, एवढे सगळे पैसे घेऊन चाललात, घरात थोडे तरी ठेवा. पण अंताजी काही न ऐकता तिथून निघून जातात. यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की व्यंको महाराज फोनवर बोलत असतात. ते कोणाला तरी फोनवर म्हणत असतात की काही हरकत नाही, मी रात्री तुमच्याकडे नक्की येईन कीर्तनाला. ते कीर्तन आटोपलं की दुसऱ्या दिवशी सकाळी लाडघरला जाईल आणि मानधनाचा निश्चित असा आकडा नाही, मी सांगणार नाही, तुम्हाला जसं जमेल तसं करा. आणि रामकृष्ण हरी असं म्हणून ते फोन ठेवतात. तेव्हा तिथे शकुंतला येते आणि विचारते की काय हो, कोणाचा फोन होता? व्यंको महाराज सांगतात की अगं आणखी एका कीर्तनाचं निमंत्रण आलं आहे. शकुंतला आनंदाने म्हणते की काय म्हणाले मग? तेव्हा गोपाळसुद्धा तिथे येतो आणि तो व्यंको महाराज आणि शकुंतलाचं बोलणं ऐकायला लागतो. व्यंको महाराज म्हणतात की इंदू, माझ्यासोबत कीर्तन करायला लागल्यापासून कीर्तनाच्या निमंत्रणाची संख्या फारच वाढली आहे आणि ते मला विचारत होते की तुम्हाला किती मानधन घ्याल म्हणून. मी त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्हाला जेवढं जमेल तसं शक्य आहे तसं द्या तुम्ही. शकुंतला म्हणते की त्याची खात्री आहेच मला, पण काय हो, तरी किती मानधन देतील? व्यंको महाराज म्हणतात की हे बघ, नेमके किती पैसे देतील हे मला माहीत नाही आणि तसंही मी त्यांना काही विचारलंसुद्धा नाही ना. पण आपल्या बैठकीतला पंखा आपल्याला बदलता येईल एवढे पैसे मात्र ते नक्की आपल्याला देतील असं मला वाटते. शकुंतला खुश होऊन म्हणते की हो,